नमस्ते. श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया. मी DS रघुवंशी, मध्य प्रदेश, सिलवनी येथे राहतो. मी 2007 सालापासून भगवत धर्मात आहे. 2015मध्ये मला आलेला अनुभव मी सांगत आहे. मला विभागीय मीटिंगसाठी रायसेनला जायचे होते. मीटिंगला जाण्याआधी मीटिंग चांगली व्हायला पाहिजे व माझा प्रवास सुरक्षितपणे व्हायला पाहिजे अशी अत्यंत स्पष्ट प्रार्थना मी श्री परमज्योतींना केली होती. मला बसमध्ये बसायला जागा मिळायला पाहिजे व संध्याकाळी मी सुखरूपपणे परत यायला पाहिजे. दरम्यानच्या काळात उदयपुराहून मला माझ्या मित्राचा फोन आला की मला बसने प्रवास करायची गरज नाही. त्यांचे मार्शल वाहन येणार होते, त्यामुळे आम्ही सर्वजण त्या वाहनाने जाणार होतो. त्यामुळे नव्या योजनेप्रमाणे आमचा प्रवास सुखरूप व्हायला पाहिजे अशी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली. ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसून मी माझा प्रवास सुरू केला. रायसेनच्या 3-4 किलोमीटर आधी गाडीचे स्टिअरिंग व्हील बंद पडले. गाडी 100 किलोमीटरच्या गतीने चालली होती आणि ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्यांना धडक लागण्यापासून श्री परमज्योतींनी आम्हाला वाचवले. मुख्य रस्त्याच्या कडांवरून आमची गाडी जाऊ लागली. विजेच्या खांबाला गाडीची धडक बसणार होती. आम्हाला वाचवण्यासाठी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली. गाडीने खांबाला धडक मारली. खालच्या बाजूने तो तुटला आणि गाडी थांबली. गाडी जर थांबली नसती तर मोठ्या खड्ड्यात ती पडली असती. गाडीत आम्ही 8 प्रवासी होतो. मागे बसणाऱ्यांना गाडी का थांबली हे जाणून घ्यायचे होते. गाडीचा अपघात झाला होता हे त्यांना माहीत नव्हते. ड्रायव्हरने आम्हाला खूप घाई करून उतरायला सांगितले. आम्ही सर्वजण लगेच खाली आलो. समोरच्या बाजूने गाडीची मोडतोड झाली. विंडस्क्रीन तुटला. पुढचे चाक बाहेर आले व बाजूला जाऊन पडले. तुटलेला विजेचा खांब खाली पडायला सुरुवात झाली. विजेच्या तारांमधून ठिणग्या पडू लागल्या. त्या जळाल्या व खाली पडू लागल्या, पण सुदैवाने गाडीवर पडत नव्हत्या. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे तो अपघात होता हे कोणाच्याच लक्षात आले नाही, कारण कोणालाच साधे खरचटलेही नव्हते. दुसऱ्या गाडीने आम्ही मीटिंगच्या जागी पोचलो व आमची गाडी दुरुस्त करून घेतली. श्री परमज्योतींनी आम्हाला रात्री सुखरूप घरी आणले. जय बोलो. आयुष्य वाचवणाऱ्या श्री परमज्योती की जय. धन्यवाद प्रिय श्री परमज्योती. अनंत कोटी धन्यवाद.